तारक मंत्राचे पाणी कसे बनवायचे, तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे, तारक मंत्र पाण्याचे काय फायदे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या तीर्थ बनवण्यामुळे अभ्यासात प्रगती होते. पती पत्नीत जर वाद होत असतील तर ते कमी होण्यास मदत होते. आयुष्यात खूप चांगली प्रगती होते. तर तुम्ही तारक मंत्राचे पाणी बनवून एकदा नक्की बघा. तर तारक मंत्राचे पाणी कसे बनवायचे ते आता आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा तारक मंत्राचे पाणी बनवण्यासाठी 1 ग्लास घ्यायचा आहे. 1 ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यावर उजवा हात ठेवायचा आहे. उजवा हात ठेवून श्री स्वामी समर्थ मंत्राचा किंवा तारक मंत्राचा जप करायचा आहे. तारक मंत्र निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, ज्यामुळे पाण्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. याचे फायदे म्हणजे मानसिक शांती, संकटमुक्ती, घरातील समस्या दूर होणे आणि आध्यात्मिक उन्नती होय. यामुळे आपल्या आयुष्यात प्रगती होते. हे पाणी पिणे किंवा शिंपडणे किंवा तीर्थ म्हणून वापरणे लाभदायक आहे असे मानले जाते. या पाण्याचा तुम्ही तीर्थ म्हणून उपयोग करू शकता आणि सर्व घरातील मंडळींना हे पाणी तुम्ही द्यायचे आहे. तारक मंत्र पाणी बनवण्याची पद्धत काय आहे ते आता आपण पाहूया. पहिल्यांदा पाणी घ्या. एक स्वच्छ ग्लास, काचेचा, स्टीलचा किंवा तांब्याचा कोणताही ग्लास चालेल. तो 1 ग्लास घ्यायचा आहे आणि त्यात पाणी भरायचं आहे. पाणी घ्यायचं आहे. नंतर मंत्र म्हणायचा आहे. पाणी घेतल्यानंतर आपला उजवा हात ग्लासवर ठेवा आणि श्री स्वामी समर्थ किंवा संपूर्ण तारक मंत्राचा जप करायचा आहे. अत्यंत मनोभावे करायचा आहे. नंतर विभूती वापर. हे ऑप्शनल आहे. गंभीर परिस्थितीत मंत्र म्हणताना पाण्यात थोडी विभूती म्हणजेच पवित्र राख टाकू शकता. पवित्र राख टाकायची आहे. नंतर पिणे. नंतर हे पाणी प्यायचं आहे. जप पूर्ण झाल्यावर हे पाणी तीर्थ म्हणून प्या. तसेच घरातील इतर सदस्यांनाही पाणी द्या. सर्व घरातील मंडळींनी हे पाणी प्यायचं आहे. तीर्थ म्हणून पाणी घ्यायचं आहे. नंतर तारक मंत्राचे पाणी पिण्यामुळे काय फायदे होतात ते आपण पाहणार आहोत. पहिले आहे संकटमुक्ती. कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करते. कारण तारक म्हणजे तारणारा. मानसिक शांती. मनाला शांती मिळते आणि नकारात्मकता दूर होते. तिसरी आहे सकारात्मक ऊर्जा. पाणी सकारात्मक ऊर्जेने भरते, ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते. चौथं आहे आर्थिक व आरोग्य सुधारणा. आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या समस्यांवरही हा उपाय प्रभावी मानला जातो. पाचवा आहे नजर दोष निवारण. नजर लागली असल्यास किंवा घरातील भांडणे कमी करण्यासाठी हे तीर्थ अतिशय उपयुक्त आहे. आध्यात्मिक अनुभव. आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि आध्यात्मिक शक्ती मिळवण्यासाठी हे तीर्थ मदत करत असते. आता काय महत्त्वाचे आहे? हा उपाय करताना दृढ श्रद्धा आणि एकाग्रता आवश्यकता आहे. हा उपाय कोणत्याही वेळी करता येतो, पण शक्य असल्यास पहाटे ब्रह्ममुहूर्तावर करणे अधिक चांगले मानले जाते. त्यामुळे नक्कीच तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करू शकता. आता 7वं आहे आध्यात्मिक प्रगती. संकटातून मुक्ती आणि कौटुंबिक समस्यावर व्यसनमुक्ती, भांडणे, तोडगा यांचा समावेश होतो. संकटातून मुक्ती होते, कौटुंबिक समस्या निवारण होते, व्यसनमुक्ती होते, कमी होते. तारक मंत्राचे श्री स्वामी समर्थांचा अभिमंत्रित पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यात मानसिक शांती, नकारात्मक ऊर्जा दूर होणे, आरोग्य सुधारणे असे बरेच काही लाभ आहेत. त्यामुळे तारक मंत्राचे पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. मानसिक शांतता आणि एकाग्रता. तारक मंत्राच्या लहरींनी
भारीत केलेले पाणी सेवन केल्याने मन शांत राहते. चिंता, तणाव, भीती यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे अत्यंत प्रभावी मानले जाते. जे लोक आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत त्यांच्यासाठी या मंत्राचे पाणी अमृतासारखे कार्य करते व आत्मविश्वास मिळतो. त्यामुळे तुम्ही तारक मंत्राचे पाणी नक्कीच बनवा.